येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये विदर्भातली लढाई ही फार इंटरेस्टिंग आहे, कारण की इथे निम्म्यापेक्षा जास्त जागांवरच्या लढाया भाजप विरुद्ध काँग्रेस होत आहेत. आपण विदर्भातला दौरा सुद्धा केलेला आहे, पण याच विदर्भातून येणारे एक महत्त्वाचे नेते नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडनं समजून घेऊया की विदर्भातली नेमकी परिस्थिती काय आहे आणि अर्थात महाराष्ट्राच्या सुद्धा राजकारणावर. सर, स्वागत आहे तुमचं मुंबई तकवर. आणि तुम्ही खरं तर फार स्पष्ट बोलता, हे महाराष्ट्राने देशानेही पाहिलेलं आहे. तर आता तुमचे दौरे सुरू आहेत, तुमचा प्रचार सुरू आहे, तुम्हाला ग्राउंड लेव्हलवर नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते? ग्राउंड लेवलवर यावेळी मला लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा रिस्पॉन्स अतिशय पॉझिटिव्ह आणि चांगला वाटतो. कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एक अपप्रचार करून लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला गेला होता की आम्हाला जर 400 जागा मिळाल्या तर आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलवू. ना आम्ही संविधान बदललं, ना बदलवणार आहे कधी, आणि कोणाला बदलवू देणार नाही. त्यामुळे आज ही गोष्ट लोकांना कळून चुकली की हा सगळा विषारी प्रचार खोटा होता. त्याच्यामुळे आता लोकांमध्ये रिॲक्शन चांगली आहे आणि निश्चितपणे ज्या विविध योजनांद्वारे भारत सरकारने आणि राज्य सरकारने त्या योजना राबवल्या त्याचा उत्तम परिणाम पाहायला मिळेल आणि लोक आम्हाला पॉझिटिव्ह व्होट देतील असा मला विश्वास आहे. पण याच विदर्भामध्ये आता एडीएमके फॅक्टरबद्दल जास्त चर्चा होते. आम्ही इथल्या पत्रकारांशी सुद्धा बोललेलो आहोत आणखीन तळागाळातली परिस्थिती समजून घेण्यासाठी. सो तो आहे आदिवासी, दलित, मुस्लिम, कुणबी. त्यातले मुस्लिम तरी आपण बाजूला ठेवूया की जे काही तुमचे परंपरागत वोटर्स नाहीयेत, काही लाभार्थी योजनेमुळे तुम्हाला ते वोट करत असतील, पण असं पूर्ण चंक तुमच्याकडे नाहीये. पण इतर मुद्दे जर पाहिले, आदिवासी, दलित, तर त्यांच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो तापलेला आहे. खास करून मधल्या काळामध्ये जे एसटीमध्ये धनगर ऍड होतील याची एक भीती त्यांच्यामध्ये तयार झालेली आहे. पेसाचा मुद्दा आहे, त्यामुळे आदिवासी सुद्धा नाराज आहेत म्हटलं जात आहे. दलित सुद्धा आपल्याकडे यावं याच्यासाठी तुम्ही काही वेगळे प्रयत्न केलेले आहेत का? कुणबी सुद्धा नाराज आहेत असं म्हटलं जात आहे. तर तुमचा भरोसा नेमका मग कुठल्या वोटर्सवर आहे? मला असं वाटतं की जात जी आहे ती पुढाऱ्यांच्या मनात आहे, लोकांच्या मनात नाही आहे. तुम्ही अनेक ठिकाणी बघा मागच्या 10 वर्षाच्या राजकारणात की त्या मतदारसंघात त्यांच्या जातीचे लोक नाहीच्या बरोबर आहेत, तरी ते लोक निवडून आले. त्यामुळे आपण त्यांना जे लोकांच्या मनात जातीच्या आधारावर जे इलेक्शनचे गणित आहेत ते इलेक्शनचे निकालानंतर चुकतात. जनतेच्या मनात जात नाही आहे, पण पुढाऱ्यांच्या मनात जात आहे. आणि आपल्या जातीचा उपयोग करून दुसऱ्या जातीबद्दल विष घालून आपल्याला निवडणुकीत कसा फायदा मिळेल हा काही पार्टीचा आणि नेत्यांचा एक राजनीतिक कार्यक्रम आहे. पण लोकांचं मत जे आहे ते विकासाकरता आहे. लोकांचं मत जे आहे त्यांना विविध योजनातून जो फायदा मिळाला आणि त्यांच्या जीवनामध्ये सुसह्यपणा आला त्याकरता आहे. इथे विशेषतः आयुष्य योजनेमध्ये विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा निर्णय योजनेतून ज्या लोकांना मिळाल्या त्या लाभार्थींची संख्या खूप मोठी आहे. राज्य सरकारने भारत सरकारच्या योजनेतून त्यांना फायदा मिळाला. एवढंच नाही तर विशेषतः आमच्या नागपूरसारख्या ठिकाणी आज एज्युकेशन हब झालं. नर्सिंग मुंगजी असेल, शापूरजी आपला सिम्बॉसिस असेल, हे मोठे मोठे इन्स्टिट्यूट या ठिकाणी आल्या. 49 इंजिनिअरिंग कॉलेज आले, IIM आला, लॉ स्कूल आली, IIIT आली. या सगळ्याचा परिणाम मिहान आलं आणि मिहानमध्ये 88,000 लोकांना रोजगार मिळाल्याची यादी माझ्याकडे आहे. ते कोणत्या जातीचे आहे मला नाही माहीत, पण इथले स्थानिक आहेत. त्यामुळे ज्या भावात मुसलमानाला गॅसचं सिलेंडर मिळतं त्याच भावात हिंदूला मिळतं. आणि त्यामुळे आपल्या विकासाचे मुद्दे, रोजमर्रा जीवन आपलं कसं सुसह्य होईल हा खरा प्रश्न आहे. आणि याकरता प्रत्येक माणसाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आमच्या सरकारने, भारत सरकारने आणि राज्य सरकारने जे काम केलेलं आहे त्याचे परिणाम नक्की या निवडणुकीत आम्हाला आमच्या बाजूने मत देऊन लोक व्यक्त करतील असा मला विश्वास आहे. विकासाचा मुद्दा निघाला म्हणून हे डेफिनेटली मान्य करायला हवं की तुम्ही नागपूरमध्ये आता ज्या ज्या मुद्दे बोललेले ते आम्ही सुद्धा डोळ्या देखत पाहिलेले आहेत. रस्ते खूप सुंदर आहेत नागपूरमधले, अनेक प्रोजेक्ट्स आहेत, मेट्रो आहे. पण ज्या वेळेला आम्ही होर्डिंग्स बघतो, आम्ही फिरलेलो आहोत बऱ्यापैकी, तर ज्या वेळेला आम्ही होर्डिंग्स बघितले त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला लाडकी बहीण योजनेचा जास्त प्रचार होताना पाहायला मिळतोय. ती एक फ्लॅगशिप योजना आहे या सरकारची असं म्हटलं जात आहे. तर 10 वर्षांपूर्वी ज्या वेळेला कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे म्हणताना विकासाचा मुद्दा घेऊन भाजप महाराष्ट्रामध्ये कॅम्पेन करू पाहत होती आणि त्या मुद्द्यावर निवडणूक जिंकू पाहत होती आणि तोच अजेंडा राबवण्याच्या हेतूने पाहायला मिळत होती. ती भाजप आज काय म्हणतात त्याला रेवडीज किंवा फ्रीबीजवर जास्त अवलंबून आहे असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही जर विदर्भाचा आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 60 वर्षात जे काँग्रेसने कामं नाही केली ती 10 वर्षात आमच्या सरकारने केली.
म्हणजे भारत सरकारने केली आणि राज्य सरकारने केली. आज पालखी मार्ग महाराष्ट्रातला याची कोणी कल्पना नव्हती केली. आज पुणे ते औरंगाबादला मी रस्ता बांधतोय, समृद्धी महामार्ग बनला. या सगळ्या अनेक गोष्टी आहे. विमानतळं वाढली, शिर्डीसारखं विमानतळ किती मोठं झालं, सिंचनाच्या सुविधा झाल्यात, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ते झाले, इंजिनिअरिंग कॉलेज निघाले, एकंदरीत वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्या. याचा परिणाम आहे. आणि एक गोष्ट खरी आहे की राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात इंडिव्हिज्युअल बेनिफिट पॉलिटिक्स, तुमचे शब्द वेगळे आहेत ते काही मी वापरत नाही, याला बोलबाला आहे. पण याला कोणीच पार्टी अपवाद नाही आहे. आणि एकदा स्पर्धा लागली की कोणी झुणका भाकर दिली तर कोणी इडली देतात, कोणी लाईट फुकट दिलं तर कोणी पाणी फुकट देतात. तर हे प्रत्येक राजकीय पक्षाचा निवडणुकीच्या काळात अधिकार आहे. जसं आपण म्हटलं की टीव्ही चॅनलने आपल्या TRP वाढवण्याकरता ते प्रयत्न करतात, तर करणारच आहेत, कारण त्यांचं कामच आहे की आपली TRP वाढली पाहिजे. तसं पॉलिटिकल पार्टीला आपली मतं वाढवण्याकरता विकासाचं काम करणं, रस्ते बांधणं, वीज, पाणी, दरम्यान आता नागपूर शहरात 24 तास पाणी आहे. या प्रश्नांबरोबर वैद्यकीय सुविधा, मेडिकल कॉलेज, मेव, एम्स या सगळ्याचं निर्माण, आणि दुसरीकडे इंडिव्हिज्युअल बेनिफिट स्कीम्स पॉलिटिक्स ही पण आहे. हे ऑब्व्हियस आहे, हे होणारच आहे. आणि जो पक्ष सत्तारूढ असतो तो सगळेच पक्ष अशा प्रकारे दिल्लीपासून तर चेन्नईपर्यंत, कन्याकुमारीपर्यंत आता हे राजकारणाचं प्रचलित राजकारण झालं आहे. तुम्ही गैर आहे असं मला नाही वाटत. तुम्ही मतदारांपर्यंत जात आहे, अनेक वर्ष जात आहे, पण आता प्रामुख्याने परिस्थितीबद्दल बोलायचं झालं, लोकांना काय जास्त अट्रॅक्ट करते? मग विकासाचे मुद्दे जास्त अट्रॅक्ट करतात की फ्रीबीज? नाही, माझा तर अनुभव, मी नागपुरात जात पात पंथ धर्म भाषा काही न करता, इथे कधी ही काँग्रेसची परंपरागत सीट होती, मी तिसऱ्यांदा निवडून आलो. तर मी तर जातीभातीमुळे नाही आलो, मी तर स्पष्ट लोकांना सांगतो माझं मत. मी निवडून आलो ते केलेल्या कामामुळे, लोकांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे. आणि मला जात पंथ धर्म भाषा आणि सेक्स असा कशाचाही विचार न करता लोकांनी मला मतदान केलं, ते कामामुळे केलं. आणि त्यामुळे मी ठरवलं आहे की मी विकासाचं राजकारण करीन, लोकांच्या भलाईचं राजकारण करीन, आणि गरीब माणूस जो आहे, गाव गरीब मजदूर शेतकरी याचं कल्याण करण्याकरता काम करीन. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि केवळ सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही आहे, तर समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण, शिक्षा, स्वास्थ्य आणि सेवा या क्षेत्रात जनतेची सेवा करणं हे खऱ्या अर्थाने राजकारणाचा अर्थ आहे. हे समजून केवळ बोलण्यातून नाही पण कृतीतून देखील करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि माझ्यावर अनेक लोकांनी या दिशेने जावं असाही प्रयत्न करतो. मग तुम्हाला असं वाटतं की तुमची जी राजकारणाची स्टाईल आहे, ज्याच्यामध्ये मला असं वाटतं तुम्ही मागे एकदा म्हणालेलं 90% समाजकारण आणि उरलेलं 10% राजकारण, हे अडॅप्ट करण्यामध्ये तुमची पुढची पिढी किंवा विदर्भातले इतर नेते फेल झालेत असं म्हणता येऊ शकतं का? कारण की जर संविधान धोक्यात हा मुद्दा या लोकसभा निवडणुकांमध्ये डॉमिनंट ठरला आणि त्याच्यामुळे विदर्भामधल्या 8 जागा तुम्ही पराभूत झालेला आहात, पण तुमची जागा मात्र निवडून आली आणि अकोल्याची आली आणि तुमची सुद्धा निवडून आली. सो तुमचं जे राजकारण आहे तशाच पद्धतीचं राजकारण जर इतरांनी केलं असतं, त्या मुद्द्यांवर जास्त भर दिला असता, तर कदाचित अशा म्हणजे भाजपने सांगितल्यानुसार नरेटिव्हचा फटका तुम्हाला बसला नसता. मला असं वाटतं त्यांनी केलं नाही केलं याच्यावर मी कॉमेंट्स नाही करणार. पण मी एवढं जरूर सांगेन की जात पंथ धर्म भाषा सोडून आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. शिक्षा क्षेत्र, स्वास्थ्य क्षेत्र किंवा विशेषतः विकासाच्या क्षेत्रात. आता तुम्ही इंटरव्ह्यूच्या आधी 3 पेशंट माझ्याकडे आले. एक कॅन्सरचा होता, एका डोळ्याची हे होती. एक पेशंटला मला मुंबईत याच्यामध्ये त्याला एअर ॲम्ब्युलन्सने नेण्याची गरज होती. सकाळपासून मी आत्ता तुमच्या 3 लोकांची आत्ता इथे कामं केली. खरं म्हणजे ही जी आहे ती तुकाराम महाराजांनी जे सांगितलं महाराष्ट्रात, आपल्याला सगळ्यांना ते आदर्श आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मला वाटतं हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं हे खरं राजकारण आहे. आणि या सेवेतून, लोकांच्या सेवेतून तुम्हाला आशीर्वाद मिळतात, विश्वास मिळतो आणि प्रेम मिळतं आणि ते कामात येतं. आणि माझ्या अनुभवातून माझ्याजवळ काय आहे, जात तर फेवरेबल नाही आहे आणि पक्षाचं यावेळी अनेक आजूबाजूचे लोक हरले, पण हे कामातून जो लोकांचं प्रेम मिळालं त्याचा उपयोग झाला. मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो, नंतर मी कन्स्ट्रक्टिव्ह प्रकल्प चालवतो, साड्या तयार करतो, महिलांकरता आम्ही ते केंद्यापासून गालिचे तयार करतो.
वॉटर कॉन्झर्वेशनचं काम करतो तर मला 9 डॉक्टरेट डिलीट्स मिळाल्यात. मी नेहमी आपलं काम करतो आणि हे काम असं आहे की कर्मण्ये वाधिकारेसे मा फलेषु कदाचन. मी काही फळाची अपेक्षा मिळेल म्हणून करत नाही, पण एक गोष्ट मी मान्य करतो की त्याचे आपोआप फळं मला मिळतात राजकारणात. आणि जे लोक माझ्या विरोधात आहेत, जे माझ्या विचाराच्या विरोधात आहे, पक्षाच्या विरोधात आहे, ते पण प्रेम करतात आणि मतं देतात. मगाशी तुमच्या एका उत्तरात इंटरेस्टिंग वाक्य होतं, ते म्हणजे की जात ही पुढाऱ्यांच्या मनात आहे, लोकांच्या मनात नाहीये. काहीशी हीच गोष्ट तुम्हाला धर्माच्या बाबतीत वाटते? बघा, धर्माचा अर्थच खरा अर्थ आहे लोकांना समजला नाही किंवा काही लोक मिसइंटरप्रेट करतात. जसं धर्म, तुम्ही असं म्हणता की मी पत्रकारितेच्या धर्माचं पालन करते, याचा धर्माचा अर्थ काय? पत्रकारितेचे जे तत्व आहेत, पत्रकारितेचे जे आदर्श आहेत, तत्व आहेत, त्याचं मी पालन करते. शिक्षक म्हणतो मी शिक्षकाच्या धर्माचं पालन करतो. म्हणजे प्रामाणिकपणे लोकांना शिकवणं, विद्यार्थ्यांना, हे माझं कर्तव्य आहे, हा माझा धर्म आहे. इथे धर्माचा अर्थ कर्तव्याशी आहे. आणि धर्म इज ए कोड ऑफ कंडक्ट जो समाजाला पुढे नेत असतो. त्यामुळे आपल्याला सर्व धर्म समभाव, सर्व धर्माबद्दल सन्मान आणि आदर हे आपल्या संविधानातही आहे. पण सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नाही आहे. इंग्लिश डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ आहे सर्व धर्म समभाव. आणि त्यामुळे सेक्युलर कोणीच नाही आहे. म्हणजे इंदिरा गांधींचा मृत्यू झाला तर त्यांना मंत्राग्नी दिला, राजीव गांधींचा मृत्यू झाला त्यांनाही मंत्राग्नी दिला, मग ते तर धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की व्यक्ती कधी धर्मनिरपेक्ष असू शकत नाही, पण राज्य धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे, सरकार धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे, प्रशासन धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. त्यामुळे धर्माचा अर्थ जो आहे तो नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. धर्म हा जातीयवादी किंवा सांप्रदायिक शब्द नाही आहे. आणि धर्माच्या अनुषंगाने मग हिंदुत्वाचं जे इंटरप्रिटेशन होतं की हिंदू म्हणजे जे केवळ मंदिरात जातात ते हिंदू नाही. संस्कृती सबके एक चिरंतन पुरखे जिसके हिंदू है, विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू है. म्हणजे या समाजामध्ये आपला मुसलमान जेव्हा मक्केत जातो तेव्हा म्हणलं हिंदू मुस्लिम आहे, हिंदुस्थानी मुसलमान आहे. म्हणजे आजचा मुसलमान किंवा कोणी हा 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी हिंदूच होता, पण कालांतराने बदलला. हरकत नाही, त्यांनी ज्याला मस्जिदीत जायचं मस्जिदीत जावं, ज्याला चर्च में जायचं चर्च में जावं, ज्याला गुरुद्वारात जायचं गुरुद्वारात जावं, त्यांनी त्याच्या जे कोण परमेश्वरात श्रद्धा ते करावं. पण आपली संस्कृती, इतिहास आणि विरासत एक आहे. आपण भारतीय आहोत आणि भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व आणि भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हे समजून याचा नीट अर्थ समजून घेतला तर कन्फ्युजन नाही होणार. आम्ही संघ मुख्यालयात सुद्धा गेलेलो होतो आणि तिथल्या सुद्धा काही पदाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी एक्झॅक्टली आम्हाला हीच व्याख्या सांगितलेली आहे हिंदुत्वाची. पण तुम्हाला असं वाटतं जी भाजपची पुढची पिढी येते, तुम्ही त्यांचेही मार्गदर्शक असणार आहात, त्यांनी हे त्या पद्धतीने आत्मसात केलंय असं वाटतं? म्हणजे आज जी भाजपकडनं हिंदुत्वासंदर्भातली वक्तव्य होतात ती आणि जी ऍक्च्युली संघाने शिकवण दिलेली आहे ती, याच्यामध्ये तुम्हाला थोडा फरक, विरोधाभास जाणवतो? कसं असतं, भारतीय जनता पार्टी ही कॅडर बेस्ड ऑर्गनायझेशन विथ मास फॉलोईंग या कॅटेगरी खाली येते. नवीन नवीन लोक पक्षात येतात, वेगवेगळ्या कारणांनी येतात. त्या सगळ्यांना प्रशिक्षित करणं, त्यांना विचारधारेचं प्रशिक्षण देणं, कार्यकर्त्याला घडवणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही हे घडवण्याचा प्रयत्न करत असतो. 1000 कार्यकर्ते घडतात, पण एखादा कार्यकर्ता कुठेतरी असं स्टेटमेंट करतो की त्या 1000 कार्यकर्त्याच्या कामावर मग पाणी फेरलं जातं. म्हणून आम्ही ही सतत प्रोसेस आहे की कार्यकर्ता घडवला पाहिजे, त्याला दिशा दिली पाहिजे, त्याच्यावर उत्तम संस्कार झाले पाहिजे. आणि आपल्या देशात विचारभिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या आहे. पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स महत्वाचं नाही आहे, पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन महत्वाचं आहे. आणि आता बहुसंख्य लोक राजकारणात काम करतात, ते काही जरी बोलवले ते म्हणतात माझं काय होईल, मला तिकीट द्या, मला मंत्री बनवा, मला सत्ता द्या. म्हणजे हे जो मी आहे याच्याऐवजी यापेक्षा मला समाजाचं भलं करायचं आहे, देशाचं भलं करायचं आहे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं भलं करायचं आहे. मी पहिले आपलं भलं करीन आणि नंतर मग या सगळ्यांचं भलं करण्याकरता जीवन देईल असा म्हणणारा कार्यकर्ता ही पक्षाची ताकद आहे. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. कार्यकर्ता घडत असतो, पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मशरूम पीक होतं
जे हायब्रिड सीड लावलं की जेवढं पीक उत्पन्न वाढतं तेवढे रोग जास्त येतात, मग त्याच्यावर औषधाचे फवारे मारावे लागतात. आता भाजपचं सध्या पीक खूप आलेलं आहे, त्यामुळे चांगले दाणे आहेत आणि त्याचमुळे रोगराई पण पसरते, पण त्याच्यावर स्प्रे मारावं लागतात. ते मारायचं काम आम्ही केलं पाहिजे आणि त्यातून विशेषतः ते वाचवलं पाहिजे आणि एक चांगला सुदृढ वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असा कार्यकर्ता, देशभक्त, राष्ट्रवादी, समाज समर्पित आणि गावगरीब मजदूर शेतकऱ्याकरता काम करणारा हा सामाजिक कार्यकर्ता खऱ्या अर्थाने तयार झाला पाहिजे, हीच भाजपची अपेक्षा आहे. मी तुमचा एक इंटरव्ह्यू पाहिला आमच्याकडे इंडिया टुडेवर जो झालेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न होता की संघ यावेळेला जास्त ताकद लावते असं दिसतंय का? त्याच्यावर तुमचं उत्तर होतं की मी काही संघाचा प्रवक्ता नाही, पण तुम्ही भाजपचे नेते आहात, त्यामुळे मी तुमच्याकडनं भाजपची बाजू समजून घेऊ इच्छिते की भाजपला अजूनही संघाची तितकीच गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं बूथ लेवल मॅनेजमेंट हे स्ट्रॉंग आहे, कधी थोडंफार 19-20 होत असेल, पण तुमचं स्ट्रॉंग आहे, पण तरी सुद्धा संघासारखा एक बॅकबोन हा तुमच्याकडे असायला हवा असं तुम्हाला सुद्धा वाटतंय? बघा, आपण पहिले समजून घेतलं पाहिजे की संघ हे राजनीतिक पार्टी नाही आहे. संघ हे सांस्कृतिक संघटना आहे आणि हे राष्ट्र, समाज रचना या सगळ्याबद्दल संघाची मतं आहेत, विचार आहेत आणि संघाच्या विचारानुरूप चालणारी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे स्वयंसेवकांना स्वतंत्रपणे निर्णय करण्याची, कार्य करण्याची, काम करण्याची मुभा आहे. काही स्वयंसेवक आवडीनुरूप करतात, काही करत नाहीत आणि मग काही स्वयंसेवक जे आहेत त्यांना भारतीय जनता पार्टी विचाराने आपल्या जवळची वाटते, ते भाजप करता काम करतात. हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. संघ राजकारणात नाही, संघ कोणाला आदेश देत नाही. संघ राष्ट्रीय भूमिकेतून आपल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतं आणि त्या विचारानुरूप स्वयंसेवक आपला निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत. नाही, पण त्याच्यामध्येच म्हणजे जे सरसंघचालकांचं भाषण झालं त्याच्यात 2 मुद्दे होते. एक, 100% मतदान झालं पाहिजे, जो स्वयंसेवकांना कार्यक्रम आहे 100% मतदान झालं पाहिजे आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार यावं, हा त्यातला दुसरा कार्यक्रम आहे. तर आता हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार म्हटलं तर त्यातले 2 भागीदारी तर इथेच महायुतीमध्ये आहेत, शिवसेना आणि भाजप. त्यामुळे तो इन अ वे मेसेज हाच जातो की इथे मतदान करा, कारण तिकडे महाविकास आघाडीकडे फक्त एकटी शिवसेना युबीटी आहे, तर ठीक आहे, तिकडेही काही मतदार झुकू शकतो, पण इथे जास्त दावे करणारे पक्ष आहेत. मनसे एक समर्थक पक्ष आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे इन अ वे तो प्रचार तुमच्याच बाजूने झुकतोय असं म्हणता येऊ शकतं. म्हणून माझा प्रश्न आहे की ठीक आहे, त्यांच्याबद्दल मी नाही म्हणत आहे, पण तुम्हाला सुद्धा हे जे संघाचं खाली जाळं काम करत आहे त्याचा इन अ वे तुम्हाला फायदा होतोय, ती गरज तुम्हाला आहे असं तुम्ही म्हणू शकता की भाजप आता सक्षम आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, असं काही नाही. मी पहिलेच सांगितलं की संघ हे सांस्कृतिक संघटना आहे. संघ डायरेक्टली राजकारणात इन्व्हॉल्व नाही आहे. संघ स्वयंसेवकावर संस्कार करून त्याला एक विचार देतात आणि ते विचार राष्ट्रीय हिताकरता त्या विचारानुरूप स्वयंसेवक वागतो. त्यात बहुसंख्य गोष्ट भारतीय जनता पार्टीशी जुळतात आणि म्हणून स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने अनेक स्वयंसेवक पक्षाचं समर्थन करतात. म्हणजे गरज आहे या सगळ्या गोष्टी? नाही, गरज आणि गरज नाहीचा मुद्दा नाही आहे. जसं सांगितलं मी की स्वयंसेवकाच्या आपल्या देशाबद्दलच्या कल्पना आहे, राष्ट्रहिताच्या कल्पना आहे. आता लोकशाहीमध्ये 100% मतदान झालं पाहिजे हे तर कोणाच्या पक्षाच्या बाजूने नाही आहे, पण लोकशाही या देशात समृद्ध संपन्न झाली पाहिजे म्हणून सरसंघचालकाने ते आवाहन केलं आहे. आणि त्याचबरोबर लोकशाहीमध्ये 100% मतदान झालं पाहिजे आणि राष्ट्राचं हित समोर ठेवून मतदान झालं पाहिजे. हिंदुत्वाचं हित समोर ठेवून, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, त्याचं हित समोर ठेवून मतदान केलं पाहिजे. आता यातला विचार फक्त आहे, ज्याला स्वयंसेवक विचार करून आपला निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. तुम्ही विदर्भाच्या पलीकडे सुद्धा कुठे कुठे प्रचार करणार आहात? कारण की आता तुम्ही परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, संसदीय नाही पण प्रचाराच्या, निवडणुकांच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेला आहात. विदर्भात तुमच्या सभा होत आहेत, आणखीन कुठे कुठे सभा करणार आहात? पश्चिम महाराष्ट्रात आहे, विदर्भात आहे, मुंबईच्या सगळ्या ठिकाणी आहे. माझ्या 55 सभा ठरल्या आहेत. अजून 1-2 दिवस कुठे वाढतील पुन्हा. तर एक दिवशी आता मी निघालो, 6 सभा आहेत आज. 6-8 सभा रोजच्या करणार आहे मी. ते शेवटाकडे येते, पण हा प्रचार जो आहे तो फक्त भाजपचा असणार आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीचा सुद्धा असेल? नाही, त्यांच्याही आहे. काही ठिकाणी त्यांनी मला, मुख्यमंत्र्यांनी आग्रह केला, बाकीच्यांनी सभा मागितल्या आहेत. आता जसं पार्टी मी ठरवत नाही, माझा कार्यक्रम पार्टी ठरवते, ते सांगतील तिथे जाईन मी. पण तुम्हाला असं नाही वाटत की ज्या वेळेला महाराष्ट्राच्या निवडणुकांसंदर्भातले डिसिजन्स घेतले जात होते, त्यावेळेला ज्या बैठका होत्या त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही पाहायला नाही मिळालात. ज्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे ते प्रभारी होते, महाराष्ट्रातले कोर कमिटीचे सदस्य होते, पियुष गोयल सुद्धा तिथे होते, पण त्यावेळेला तुम्ही तिथे नव्हतात. आता मात्र ज्या वेळेला
एक असा चेहरा हवा आहे की जो विकासाचे मुद्दे नेतो, असा चेहरा हवा आहे की ज्याच्याकडे जातीच्या नजरेने पाहिलं जात नाही. सर्वानुमते एक प्रकारे ऍक्सेप्टेबिलिटी असलेलं तुमचं नेतृत्व आहे. तर आता प्रचारात मात्र तुम्हाला उतरवण्यात आलेलं आहे. ही भावना तुम्हाला वाटते? नाही, उतरवण्याचा मुद्दाच नाही. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपच्या विचाराकरता संघटनेला काम करणं माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्यानुरूप मी प्रचाराकरता जेवढी ताकद लावून काम करता येईल जिंकण्याकरता तेवढी लावीन आणि माझं कर्तव्य आहे आणि जबाबदारी पण आहे. अशी कुठली सल नाहीये की डिसिजन मेकिंग मध्ये आपण नसतो? नाही, मी गेल्या 7-8-10 वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणात कुठे पडतच नाही. काही कोणाला तिकीट द्या म्हणत नाही, देऊ नका म्हणत नाही. ते जे निर्णय घेतात त्याप्रमाणे मी सपोर्ट करतो. आणि अगदी शेवटचा प्रश्न, कारण की नुकतेच अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेलेले आहेत सभांमध्ये आणि त्याच्यामध्ये एक असं होतं की येणारं सरकार हे महायुतीचं यावं आणि देवेंद्रांना तुम्ही जिंकवून द्या. तर पुन्हा एकदा मग त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या चर्चा होत आहेत. तर भाजपकडे हे मुख्यमंत्रीपद येणार आहे, ते पुन्हा एकदा फडणवीसांकडे जाणार आहे, या चर्चांना पुन्हा एकदा ऊत येतोय. तुम्हाला याबद्दल काही म्हणणं? मला कुठल्याही चर्चेला ऊत आणायचा नाही आहे. निवडणुका झाल्यानंतर पक्षाचं केंद्रीय नेतृत्व आणि निवडून आलेले आमदार हे योग्य ते ठरवतील. या विषयाशी सध्या तरी काही बोलण्यात अर्थ नाही आणि बोलणं योग्य नाही असं माझं मत आहे. पण तरी त्याचे काही निकष ठरले असतील की ह्या मुद्द्यांवर ठरेल की कोणाचा मुख्यमंत्री असेल? मी आता अमित शहांनाही भेटणार आहात, नड्डांनाही भेटणार आहे. तेव्हा तुमचा प्रश्न चांगला आणि योग्य आहे. त्यांना विचारल्यावर ते तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतील. सो याही प्रोसिजरमध्ये तुम्ही नाही आहात? नाही, मी आहे. मला विचारलं तसं मी आहे. कुठे नाही आहे असं नाही आहे. पण महाराष्ट्रात मी स्वतःच आपण आता कुठल्याही संघटनेच्या कामात वगैरे मी जात नाही. मला बोलवणं येतं, जात नाही. पण का असं महाराष्ट्रात रसच राहिलेला नाही? नाही, मी आता माझ्या दिल्लीच्या राजकारणात पूर्ण गुंतलेलो आहो आणि सध्या महाराष्ट्रातून मी माझं अंग बाहेर काढून घेतलेलं आहे. त्यामुळे मी काही तिकडे जात नाही आणि मला माहिती पण नाही सध्या की तेवढा टच पण नाही प्रत्येक जिल्ह्याचा. त्यामुळे आता मी माझं डिपार्टमेंट एवढा व्यस्त आहे आणि महाराष्ट्रातलं नेतृत्व चांगलं काम करत आहे, क्षमतावान आहे आणि त्यांना जेव्हा गरज पडते तेव्हा निश्चित त्यांना मी मदत करतो. बाकीच्या कामात त्यांना ते सगळं व्यवस्थित करतात. माझ्या गरजेची काही कामाची गरज त्यांनाही नाही आणि मलाही पण वेळ नाही. खूप खूप धन्यवाद गडकरी.